करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मंत्री महोदय, अध्यक्षांनी वेळ 6 वाजेपर्यंत ठेवलेली आहे. अध्यक्षांनी वेळ 6 वाजेपर्यंत ठेवले. सदस्य साधारणतः 25 आहेत दादा. सर्वच जण हातवर करतात. आपण ठरवा तसं वेळ द्यायला. मग काय होतं, नाराज होतात की एवढाच वेळ आम्हाला दिला. 6:30 करू. 6:30 केलं तर दादा 4 मिनिटं वगैरे मिळतात. रात्री दादा 12:15 पर्यंत चालवलं होतं सभागृह. 6:30 ठेवलं तर सर्व सदस्यांना सांगतो 5 मिनिटाच्या वर बोलता नाही. वित्त नियोजन खात्याचा मंत्री अर्थसंकल्प मी सादर केलेला आहे. माझी बसायची तयारी आहे, परंतु लवकर जरा घ्या. 6च्या ऐवजी 6:30 घ्या. माझी 7ला मीटिंग आहे, 6:45 पर्यंत घ्या. विजय शिवतरे साहेब. विजय शिवतरे. अध्यक्ष महोदय, नाही असे सन 2025-26च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मी इथे आज उभा आहे. प्रथमतः आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वसमावेशक अशा प्रकारचा हा अतिशय उत्कृष्ट अर्थसंकल्प सादर केलाय, त्याबद्दल मी त्यांचे, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे आदरणीय एकनाथराव शिंदे यांचे देखील मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. अध्यक्ष महोदय, मी फक्त 4 गोष्टींवर बोलणार आहे. नंबर 1, पुणे शहरासाठी आवश्यक असणारं छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ. अध्यक्ष महोदय, अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी पुणे किंवा इतर ठिकाणच्या जाहीर सभांमधून सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन पुणे आहे आणि पुण्याचा विकास करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काय जर असेल तर ते पुण्यासाठी आवश्यक असणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ. अध्यक्ष महोदय, दादा, मी आपल्याकडे लक्ष वेधू इच्छितो की आपण विमानतळांच्या बाबतीमध्ये आपल्या भाषणामध्ये नागपूरपासून ते अगदी रत्नागिरीपर्यंत सर्व विमानतळांचा उल्लेख केला, परंतु पुण्याच्या विकासासाठी अतिशय आवश्यक असणारं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ या बाबतीत बाकी आपण त्याचा उल्लेख केलेला नाही. त्याची प्रचंड नाराजी दादा, प्रचंड नाराजी पुण्यातील शहर लोकांची आणि पुरंदरच्या जनतेची आहे की सगळ्या विमानतळांचा उल्लेख नागपूरपासून अगदी शिर्डीपासून इतर सर्व विमानतळ आले आणि हे इतकं महत्त्वाचं विमानतळ असताना, आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असताना, एक मोठे नेते असताना, पुण्याचे पालकमंत्री असताना हे ग्रोथ इंजिन आपलं हे विमानतळ आहे आणि त्याच्याबद्दल बाकी काहीच त्याचा उल्लेख नाही, काही तरतूद नाही. काय पुढे होणार याच्या बाबतीत देखील वाच्यता नाही. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे दादा की रिप्लायमध्ये त्याचं मला उत्तर द्यावं. नंबर 2, अतिशय दुसरा एक स्पेसिफिक महत्त्वाचा प्रश्न, पुरंदर हवेली मतदारसंघासाठी सतत अतिशय महत्त्वाचा प्रश्न कुठचा असेल तर गुंजवणीचं पाईपलाईनचं नेटवर्कचा प्रकल्प. अध्यक्ष महोदय, फक्त तुटपुंजी 50 कोटीची निधी याच्यावर उपलब्ध करून दिला. 1000 कोटीचं दादा पाईपलाईनचं काम आहे. जर 50 कोटीचा हिशोब पकडला तर 10-15 वर्षात सुद्धा पूर्ण होणार नाही. अतिशय महत्त्वाचं. आणि तुम्ही असताना आम्हाला काळजी नाही, परंतु या बाबतीमध्ये आता जेवढे प्रश्न होते, शेतकऱ्यांचे प्रश्न, अधिकाऱ्यांचे प्रश्न, अलाइनमेंटचे प्रश्न, सगळं संपवून मी काम सुरू केलेलं आहे. मला उत्तरामध्ये आपण या प्रकल्पासाठी तो पूर्ण करण्यासाठी देखील आपण शब्द द्यावा, पुरंदरच्या आणि संपूर्ण शेतकऱ्यांना तो शब्द द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती. आणखी एक महत्त्वाचा जलसंपदाचा प्रश्न दादा, बारामतीतली 29 गावं आणि पुरंदरची 8 गावं या दुष्काळी गावांना कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नीरा आणि करा नदी जोड प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण देखील त्याचा उल्लेख अनेक ठिकाणी केलेला आहे. या बाबतीत देखील याच्यामध्ये निदान कमीत कमी ताबडतोब DPR बनवला जाईल आणि पुढच्या 4-5 महिन्यामध्ये या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. 29 गावांना 50 वर्ष जिथे पाणी मिळालं नाही, निश्चितपणे आता मोठ्या प्रकारचे पंप उपलब्ध आहेत. सगळं आहे. 100 दिवसात वाहून जाणारं पाण्यातला काही 2-3 TMC पाणी उचललं तर दादा बारामतीचा हा प्रश्न कायमचा सुटणार आहे. पुरंदरची 8 गावं आहेत. मला आपल्याला विनंती करावीशी वाटते की या बाबतीत देखील आपण लक्ष घेऊन आपल्या उत्तरामध्ये याच्यावर निश्चितपणे एक निर्णय घ्यावा. तिसरा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे दादा, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं जेजुरी देवस्थान, त्याचा विकास आराखडा 2018 साली मी केला होता. महाविकास आघाडीच्या दरम्यान तो रखडला होता, परंतु 2022 साली आपलं सरकार आल्याबरोबर
पहिल्याच मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये 109 कोटी रुपये देऊन निश्चितपणे एक चांगलं काम केलं आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. दादा, जेजुरीच्या विकास आराखड्याला पुढच्या अर्थसंकल्पामध्ये निदान 100 कोटी रुपये आपण द्यावे आणि महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या दैवताला 275 वर्षानंतर हा विकास होतोय अहिल्याबाई होळकरांच्या नंतर, आणि म्हणून त्या बाबतीत देखील आपण निश्चितपणे निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, IT प्रकल्प पुणे शहरातून बँगलोरला जात आहेत, ही अतिशय सिरियस गोष्ट आपण अनेक बातम्यांतून पाहिलेली आहे. ट्रॅफिक कंजेशनमुळे या कंपन्या बाहेर जाऊ लागल्यात आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे 24 जुलै रोजी त्यांनी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये पुरंदरमध्ये उपलब्ध असणाऱ्या 1450 एकर गायरांच्या जमिनी याच्यावर IT पार्क करावं अशा प्रकारच्या सूचना MIDC ला ती जागा मागावी MIDC ने आणि महसूल विभागाने ती त्यांना देऊन पायाभूत सुविधा तिथे उपलब्ध करून ज्या आज हिंजवडीमधून प्रकल्प बाहेर जात आहेत ते पुरंदरमध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये राहिले तर 4 चांगल्या प्रकारच्या सुविधा येते, रोड, रेल्वे कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी आणि मुबलक पाणी, आणि म्हणून या बाबतीत देखील सरकारने निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपणास करतो. अतिशय चांगल्या प्रकारचा हा संकल्प होत असताना एक आणखी एक महत्वाची गोष्ट इथे दिसली आहे. दादा, मी तुम्हाला सूचना करू इच्छितो. 36,000 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींसाठी आपण प्रस्तावित केलेले आहेत. मनपूर्वक आपलं अभिनंदन. निश्चितपणे महाराष्ट्रातल्या लाखो करोडो महिलांना याचा उपयोग होत अगदी दर महिन्याला डायबिटीसची आणि प्रेशरची औषधं घेण्यासाठी जो त्यांना मदत होते ही वास्तव आहे, पण तरी त्यांना कायमस्वरूपी सक्षम करण्यासाठी काहीतरी उपाययोजना आपल्याला पुढे केली पाहिजे. आणि माझी एक सूचना आहे दादा, रेडीमेड गारमेंटमध्ये आजही आपण आपला वाटा इंटरनॅशनल मार्केटमध्ये फक्त 3% आहे. अगदी बांगलादेशचा 17% वाटा आहे. 1000 मशीनचं रेडीमेड गारमेंटचं 1 युनिट 40 कोटी जर टाकलं तर 3,500 महिलांना त्यातून रोजगार मिळू शकतो. आणि मग 288 मतदारसंघामध्ये प्रोटोटाईप म्हणून 40 कोटीचा प्रकल्प, पैसे किती लागतात? 11,000 कोटी. आपण वर्षाला किती देतोय? 36,000 कोटी. आणि म्हणून 11,000 कोटी जर इन्व्हेस्ट केले, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला बोलून केलं, सरकारचा एकही पैसा लागणार नाही. एका प्रकल्पामध्ये 3,500 महिला 1,000 मशीनच्या पाठीमागे 288 प्रकल्प प्रत्येक मतदारसंघात जर केले 10,80,000 महिलांना 14,000 रुपये दर महिना मिळू शकतात आणि त्या कायमस्वरूपी सक्षम होऊ शकतात. आणि म्हणून निश्चितपणे हे पैसे देत असताना त्यातला काही पार्ट हे त्यांचं सक्षमीकरण अशा पद्धतीच्या योजनातून करावं अशा प्रकारची देखील मी विनंती आपण आज करतो. आणि आपण वेळ दिल्याबद्दल आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. शुक्रिया सदर मोहतरम. 2025-2026 के बजट पर आपने मुझे कहने का मौका दिया, मैं आपका शुक्रगुजार हूँ. सदर मोहतरम, मैं महाराष्ट्र के नायब वजीर आला और वजीर मालियात अजीत दादा पवार के बजट का इस्तकबाल करता हूँ, जिसमें बेघर लोगों को घर, बेरोजगारों को रोजगार, बीमारों के लिए इलाज व मुआवजे की सहूलत, बच्चों के लिए बेहतरीन तालीम का इंतज़ाम, शेतकरी लोगों के लिए सोलार सिस्टम, लाडली बहनों के लिए 1,500 रुपये हर महीना, ये सारी वो चीज़ें हैं जो किसी बजट को खूबसूरत बनाती. किसी शायर ने कहा है, कदम कदम पे उजाले उतर के आएंगे, तेरे नसीब में तारे उतर के आएंगे, घर से निकल बेसहार